हाय सगळ्या माझ्या मैत्रिणी, कशा आहेत मैत्रिणी? तर या जेवायला तर मी आता जेवायला बसणार आहे. तर मी जेवणामध्ये काय काय केले तुम्हाला दाखवते. तर ही चपाती केली आणि काही मेथीची भाजी आहे आणि इकडं काहीतरी भाजी आहे ती मला दिसत नाही आहे नीट. आणि ही काळा वाटाण्याची भाजी मी बनवलेली आणि रात्रीची डाळ पण राहिलेली होती, ती पण मी म्हटलं भाताबरोबर खायची. कृतिकान मी जेवायला बसलेलो होतो आणि तिनं काहीतरी खायला आणलेलं होतं. तर चाललेलं होतं ती म्हणत होती की धर तुला थोडंसं. मग ती कधी पण काय जरी खायला आणलं ना तरी मला ती त्यातलं देत असते. परत संध्याकाळ झाले, मग संध्याकाळची मी कढी आणि चपाती बनवलेली. सर्वजणाला कढी आवडत नाही, कढी नव्हती ती मला वाटते भोपळ्याची भाजी होती. मी भोपळ्याची भाजी केलेली, लसूण मिरची कोथिंबीर टाकून. आणि 3:30चा टायमिंग होता, सर्वजणाला भूक लागलेली होती. त्याच्यामुळं माझा स्वयंपाक पण मी उरकलेला लवकर. मी म्हटलं की परत ओरडतो स्वयंपाक झाला नाही का, स्वयंपाक झाला नाही का. मग चपात्या झालेल्या होत्या आणि भाजी पण झालेली होती आणि पोरांना वाढलेलं होतं मी जेवायला. तर हा भोपळा आहे, तो मी हिरव्या मिरचीचा केलेला, त्यामुळे तो तसा दिसते. आणि दूध ठेवलेलं होतं तापायला आणि दूध तापत होतं. आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळचं हा टायमिंग होता, तर सकाळी सकाळी असं फ्रेश वाटतं. आणि पाऊस पण पडलेला होता, नुसती चिकचिक झालती. दारातच असा पाऊस पडतो, ती मला लई चिडचिडपणा होते. असं बाहेर जाता येत नाही. परत ते पाय पुसा, परत तसंच ते पाय उठत येतात घरात. तर असं सकाळी मंदिरात तसे घंटा वाजतीना एवढे छान वाटतं ना. सकाळी मला वाटते 5-5:30च्या दरम्यान घंटा वाजती. काहीतरी पूजा वगैरे असेल देवीची, पण असं छान वाटतं. मग मी चहा ठेवला, दूध ठेवलं तापायला. आता म्हणलं चहा घ्यावा. आंघोळ वगैरे झालती माझी, काम पण भरपूर राहिलेलं होतं आणि आम्हाला जायचं होतं बाहेर. मला काहीतरी आणायचं होतं. कृतिकाला शाळेत राख्या पाहिजे होत्या, त्याच्यासाठी जायचं होतं. ट्युशनमध्ये पण तिला राखी पाहिजे होती. आणि कृतिका म्हणली आपल्याला काहीतरी घेणं, म्हणून आम्ही जी नेहमी आम्ही त्या बाईकडं वडापाव घेतो तिथून वडापाव घेतला 2, तिला 1 आणि मला 1. मग आम्ही गार्डनमध्ये जाऊन बसलो तिथं. म्हटलं तिथं जाऊन खाऊया, कारण मला पण भूक लागलेली होती. म्हटलं चल जाऊया. सर्वज्ञ तर ट्युशनलाच गेलता, आम्ही दोघीच आलेलो होतो बाहेर. आणि मग म्हटलं वडापाव खाऊन मग मार्केटला जाऊया. तर मार्केटमध्ये आलतो आम्ही. म्हटलं राख्याही घेतलेल्या होत्या 8 का काहीतरी राख्या, 8, 9, 10 एक्स्ट्रा 2 घेतलेल्या होत्या. 10 राख्या घेतल्या आणि घरी आलो. मग त्याच्यानंतर बघा ही मी पुण्यात आहे, जी आमची मावस सासू वारलेली, त्याच्यासाठी आम्ही आलतो जेजुरीच्या इकडं. तर एवढ्या गाड्यां गर्दी होती ना, आम्हाला गाडीच मिळत नव्हती, म्हणून आम्ही पुण्याच्या स्टेशनवर म्हणजे थांबलेलो होतो. हाय सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना, कशा आहेत मैत्रिणी? तर मी 4-5 दिवस झालं व्हिडिओज टाकला नाही, कारण लय धावपळ झाली. माझा कान पण दुखत होता, दवाखान्यात गेली, परत गावाला गेली. आमची मावस सासू वारली, त्याच्यामुळं गावाला पण गेली. परत आल्यावर कपडे लय राडा पडलेला होता. पोरांना ठेवलेलं होतं इथंच. सकाळी आम्ही 9 वाजता निघालो घरातून. नाही 8:30ला निघालो. 9 वाजता गाडी भेटली, तर आम्ही डायरेक्ट 5 वाजता पोचलो. आणि आम्हाला कुठं जायचं होतं, तर जेजुरीच्या अलीकडं साकोर्डे गाव आहे, तिथं जायचं होतं. तर आम्ही 9 वाजता गाडीत बसलेली, 5 वाजता पोचले. इतकं ट्रॉफिक आणि लय जुन्या रोडला आम्हाला नेलं ना, तर लय वेळ लागला आम्हाला. गाडी पण थांबली किती वेळात, आणि हळूहळू चालत होता ड्रायव्हर. डायरेक्ट 5 वाजता पोचलो. परत तिथं अर्धा तासच आम्ही तिथं भेटलो त्यांना, तोपर्यंत ते मैत पण नेलं. त्याच्यानंतर मग आम्ही अर्धा तास थांबून लगेच गाडीला नाही, लगेच म्हणजे आम्ही डायरेक्ट सासवडला गेलो. सासवडवरनं परत हडपसरला गेलो. तिथं बसनं परत आम्ही स्वारगेटला गेलो. स्वारगेटवरनं परत मग आम्हाला मुंबईची नाही गाडी, एस टी नव्हती त्या दिवशी. इतका त्रास झाला ना, कारण दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन होतं ना, आदल्या दिवशी शुक्रवारी आम्ही गेलो. गाड्या नव्हत्या, काय नव्हत्या. मग परत आम्ही ट्रॅव्हल्स तिकडे त्यांना म्हटलं बाहेर गाड्या असल्या तर तिथं विचारा, मग आपण जाऊ. म्हटलं बाहेरच्या गाडीनं जाऊ देत, आता पैसे गेलं तर. परत मग ट्रॅव्हल्सवाल्याला बघितलं त्यांनी, तर 500 रुपये एकाचे घेतले.
कृतिका आली शाळेतून आणि परत मग दोघांचे 1000 रुपये दिलं. परत घरी आलो तर जेवायला नव्हतं, काय नव्हतं. पोरं पण अशी झोपलेली होती. त्यांना सांगितलेलं जेवण आणा तर आणलेलं नाही त्यांनी, काय नाही. म्हणजे पैसे ठेवलेले होते 200 रुपये, तर सगळं काय कळलं, कोणाचा ताळमेळ नाही, फोन नव्हता. इथं शेजारचे पण गावाला गेले, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेमच झाला आमचा. आज सोमवारी खिचडी केलेली होती, मी खाल्ली दुपारीच. आत्ताच कृतिकाला सोडून आली ट्युशनला आणि मला आता पसारा आवरायचा आहे. कपडे पडले तसे. आज जरा ऊन पडले, पाऊस नाही, बरं वाटायला लागले जरा. तरी पण फॅन लागते, गरमच होते. तसं काय करणार आतमध्ये. अजून आवरायचं आहे मला किचन. तर मगाशीच मी आवरलेलं होतं. पोरांची डबे, खिचडी परतलेली, ही तसंच पसारा पडलाय. याच्यावर झाकण ठेवायचं विसरलीच मी. खिचडी राहिली थोडीशी, खाऊ वाटतच नाही खिचडी अजिबात. अजून मला कपडे पण धुवायचे, तर अजून मला काही सुचलंच नाही. काय काम जरा म्हणजे राहिला आहे तसा. जरा झोपलेली होती थोड्या वेळ, कृतिकाला सोडून आली. म्हणलं आता आल्यावर काम करते, कारण तिची मैत्रिणीची मम्मी जाणार आहे ना कृतिकाला आणायला. मी सोडायला गेलते, तर त्या म्हणलं मी आणते कृतिकाला. तर म्हणलं बरं झालं, म्हणजे माझं काम तरी होईल ना. चला काम आवरून घेते सगळं.